आपण आज आपला हा जो हवामान हा जो पेपर जो आहे, हवामानशास्त्र हा जो पेपर जो आहे, ह्या हवामान ह्या शास्त्र ह्या पेपरमध्ये हवा आणि हवामान हा जो घटक जो आहे, हा घटक आपल्याला घ्यायचा आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या गोष्टींवर आपण चर्चा जी आहे, माहिती जी आहे, ही माहिती आपण करून घेतलेली आहे. पहिलं टॉपिक आपण अभ्यास केलाय, दुसरं टॉपिक आपण अभ्यास करतोय, त्या दुसऱ्या टॉपिक मधील हा जो शेवटचा जो घटक जो आहे, हा शेवटचा घटक आपण अभ्यास जो आहे, हा अभ्यास त्याच्यामध्ये आपण करतोय. हवा आणि हवामान हे आपण अभ्यास आपण करतोय. हे अभ्यास करत असताना आतापर्यंत आपण हवामानामधील जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक जे आहे, त्या घटकांवर चर्चा आपण केलेली आहे, माहिती आपण करून घेतलेली आहे. आता आपल्याला अभ्यास करायचा की हवा आणि हवामानामध्ये काय फरक आहे ते आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हे अभ्यास करत असताना आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर आपण उहापोह जे आहे ते उहापोह आपण याच्यामध्ये आपण करणार आहोत. आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, तर हा जो हवा आणि हवामानाचा अभ्यास करत असताना, हे जे हवा आणि हवामानाचा आपण अभ्यास करत असताना याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक जे आहे, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती जी आहे, ती माहिती आपल्याला याच्यामध्ये करून घ्यायची आहे. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरील हे जे नैसर्गिक पर्यावरण जे आहे, हे पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरण कशाने तयार झालेलं आहे, किंवा आपल्याला पर्यावरण म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. पर्यावरण म्हणजे मानवाच्या सभोवताली असणार जे वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक किंवा सांस्कृतिक जे घटक जे आहे, त्यांना आपण काय म्हणतोय, पर्यावरण आपण म्हणत असतो. आणि नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय, की नैसर्गिक पर्यावरण म्हणजे मानवाच्या सभोवताली असणारे नैसर्गिक घटक जे आहे, त्या नैसर्गिक घटकांना आपण काय म्हणतोय, नैसर्गिक पर्यावरण अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता नैसर्गिक पर्यावरणामध्ये कोणकोणते प्रकारचे घटक येतात, तर नैसर्गिक पर्यावरणामध्ये आपल्याला भूपृष्ठ, आपल्या आजूबाजूला आपण ज्या भूपृष्ठावर राहतो आहे, त्या भूपृष्ठाचा समावेश नैसर्गिक पर्यावरणामध्ये होतोय. त्या भूपृष्ठावर असणारे जलाशय जे आहे, त्या जलाशयांचा परिणाम आपण समावेश जो आहे, तो समावेश कशामध्ये होतोय, ह्या नैसर्गिक पर्यावरणामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर हवामान जे आहे, त्या हवामानाचा परिणाम किंवा हवामानाचा जो समावेश आहे, तो हवामानाचा समावेश कशामध्ये होतो आहे, तर ह्या नैसर्गिक पर्यावरणामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. किंवा नैसर्गिक वनस्पती, आपल्या आजूबाजूला असणारे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती ज्या आहेत, त्या नैसर्गिक वनस्पतीच्या सगळ्यांचा समावेश, जे निसर्गतः जे निर्माण झालेले जे घटक जे आहे किंवा जे जैविक घटक जे आहे, त्या सगळ्या घटकांना आपण काय म्हणतोय, नैसर्गिक पर्यावरण अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता नैसर्गिक पर्यावरण म्हणजे आपण हे जे सगळं नैसर्गिक पर्यावरण कशाने तयार झालेलं आहे, तर भूपृष्ठ असेल, जलाशय असेल, हवामान असेल, किंवा नैसर्गिक वनस्पती असतील, किंवा प्राणी असतील, हे सगळे घटक मिळून पृथ्वीवरील एक नैसर्गिक पर्यावरण जे आहे, पृथ्वीवरील एक नैसर्गिक पर्यावरण तयार झालेलं आहे. आणि यामध्ये सुद्धा हवामान हा सर्वात महत्वाचा घटक आहे. म्हणजे नैसर्गिक पर्यावरणामध्ये आपण पाहतोय की जर आपण प्रत्येक घटक, नैसर्गिक पर्यावरणामधील एखादा घटक जर आपण घेतला, प्राणी जर आपण घेतले, तर प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता जी आहे, ही विविधता आपल्याला पाहावयास मिळते. जे उत्तर ध्रुवापासून तर दक्षिण ध्रुवापर्यंत जाईपर्यंत हे जे प्राणी जे आहे, प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. किंवा विषुववृत्तावरील प्राणी जे आहे, विषुववृत्तीय भागामध्ये असणारे प्राण्यांमध्ये मोठ्या तफावत आपल्याला दिसून येते, विविधता आपल्याला दिसून येते. तशाच प्रकारचे समशीतोष्ण कटिबंधामध्ये, उष्ण कटिबंधामध्ये, गवताळी प्रदेशामध्ये, टुंड्रा प्रदेशामध्ये, वाळवंटामध्ये, हे जे प्रदेश जे आहे, ह्या प्रदेशामध्ये प्राणी जीवन जे आहे, हे प्राणी जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला दिसून येते. तशाच प्रकारे विविधता जी आहे, ही विविधता नैसर्गिक वनस्पतींमध्ये सुद्धा तशा प्रकारची दिसून येते. म्हणजे टुंड्रा प्रदेश असेल, गवताळी प्रदेश असेल, वाळवंट असतील, किंवा एखादा पठार असेल, किंवा एखादा आपण पाहतोय की हे जे एखादा प्रदेश जो आहे, त्या प्रदेशामध्ये जे वनस्पती जे आहे, ह्या वनस्पतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत जी आहे, विविधता जी आहे, ही विविधता आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. तशाच प्रकारचं हवामानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला दिसून येते. हवामानामध्ये कशा प्रकारची विविधता दिसून येते की टुंड्रा प्रदेशामध्ये वेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला पाहावयास मिळतंय,
गवताळी प्रदेशामध्ये वेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला पाहावयास मिळतंय, पर्वतीय प्रदेशामध्ये वेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला पाहावयास मिळतं आहे, किंवा जे विषुववृत्तीय पट्टा जो आहे ह्या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये वेगळ्या प्रकारचं हवामान जे आहे हे वेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतंय. आणि ही जी घटक जे आहे हे घटक, हे सगळे घटक मिळून काय तयार होत आहे, नैसर्गिक पर्यावरण तयार होत आहे. परंतु याच्यामध्ये आपण विचार केला असेल ही जी विविधता जी आहे ही विविधता का निर्माण झालेली आहे, कशामुळे निर्माण झालेली आहे, तर याच्यामध्ये असणारा हवामानाचा हा जो घटक जो आहे, हवामान हा घटक सर्वात महत्वाचा अशा प्रकारचा घटक आहे. आणि त्याच्यामुळे ही जी विविधता जी आहे ही विविधता मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळते. आता यातील आपण पाहतोय की हवामान हा घटक अत्यंत महत्वाचा घटक आहे. हवामानातील घटक म्हणजे कुठला, की याच्यामध्ये असणाऱ्या हवामानामध्ये असणारं तापमान असेल, हवामानामध्ये असणारी आर्द्रता असेल, हवामानामध्ये असणारे आपण हे जे वायुदाब असतील, हवामानामध्ये असणारे वारे असतील, आर्द्रता असतील, हे सगळे घटक जे आहे हे सगळे घटक कशावर अवलंबून आहे, तर हे जे सगळे घटक जे आहे हे सगळे घटक हवामानावर अवलंबून आहे. म्हणजे ह्या हवामानामध्ये हा जो घटक जो आहे हा हवामानामधील हा जो घटक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा घटक म्हणून ह्याच्याकडे बघितलं जात आहे. आता दैनंदिन हवेचा व हवामानाचा जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होताना आपल्याला दिसून येते किंवा प्रभाव पडताना आपल्याला दिसून येते. म्हणजे जी दैनंदिन हवा जी आहे किंवा दैनंदिन हवामान जे आहे त्या दैनंदिन हवामानाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम जे आहे हे अप्रत्यक्ष परिणाम होताना दिसून येत आहे. किंवा मानवाची जी जीवन पद्धती जी आहे, प्राणी जीवनाची जीवन पद्धती जी आहे, नैसर्गिक जीवन आपण पाहिजे नैसर्गिक वनस्पतीची जी जीवन पद्धती जी आहे ह्या जीवन पद्धतीवर ही जी हवा आणि हवामानाचा हा जो दैनंदिन हवेचा किंवा दैनंदिन हवामानाचा जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव जो आहे हा प्रभाव पडताना आपल्याला दिसून येत आहे. उन्हाळ्यामधील जे नैसर्गिक परिस्थिती किंवा हवामानाची परिस्थिती जर आपण बघितली तर ही वेगळ्या प्रकारची पाहावयास मिळते. हिवाळ्यामध्ये वेगळ्या प्रकारची आपण हवामान पाहायला मिळतंय, पावसाळ्यामध्ये वेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला पाहावयास मिळतंय. आणि ह्या तिन्ही ऋतूंचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय त्याच्यामध्ये मानवाची जी जीवन पद्धती जे मानवाची जे राहणीमान जे आहे ह्या राहणीमानावर किंवा ही जी जीवन पद्धतीवर या जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव जो आहे हा प्रभाव पडताना आपल्याला दिसून येते. कशा प्रकारचा प्रभाव पडतोय तर याच्यामध्ये आपल्याला सांगता येते की ही जी हवामानाला जन्म देणारी आपण ही जी जीवनसृष्टी जी आहे किंवा जीवसृष्टी जी आहे ही जीवसृष्टी कुठे विकसित झालेली आहे, की हवामानाला जन्म देणाऱ्या वातावरणाच्या तळाशीच मानव आणि जीवसृष्टी जी आहे ही जीवसृष्टी विकसित झालेली आपण पाहावयास मिळते. आता ही जीवसृष्टी कशा प्रकारची विकसित झाली, आता आपण ही जी भूपृष्ठ जे आहे त्या भूपृष्ठावर आताच आपण बघितलं की टुंड्रा प्रदेशामधील मानवी जीवन हे वेगळ्या प्रकारचं आहे. एखाद्या आपण पाहतोय की गवताळी प्रदेश असेल त्या गवताळी प्रदेशामधील मानवी जीवन हे वेगळ्या प्रकारचं आहे. आणि त्याचबरोबर आपण ध्रुवीय प्रदेश किंवा विषुववृत्तीय पट्टा जो आहे किंवा वाळवंट जे आहे त्या वाळवंटामधील जीवन पद्धती ही वेगळ्या प्रकारची आहे. म्हणजेच काय, ही जी वातावरण जे आहे हवामान जे आहे त्या हवामानाच्या जन्म देणाऱ्या वातावरणाच्या तळाशीच मानव व जीवनसृष्टी विकसित झालेली आपण पाहावयास मिळते. आता आपण बघतोय की एखादा भूभाग जो आहे त्या भूभागामध्ये विशिष्ट काळ किंवा दीर्घ काळ राहिल्यानंतर त्याच्या मानवाच्या जीवनावर त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. मानवी जीवनावर त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आपण जास्त काळ एखाद्या प्रदेशामध्ये राहिलो आपण तर त्या ठिकाणच्या हवामानाचा परिणाम, त्या ठिकाणच्या भूपृष्ठाचा परिणाम, त्या ठिकाणी राहणारा जो मानव जो आहे त्या मानव प्राण्यावर किंवा जो सजीव घटक जो आहे त्या सजीव घटकावर मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, एखाद्या प्रदेशामध्ये जर आपण दीर्घकाळ जर आपण राहत असू तर त्या दीर्घकाळ राहिल्यामुळे त्या हवामानाचा परिणाम कशावर होत असतोय तर आपल्या रंगावर होताना आपल्याला दिसून येते. रंगाचा जर विचार जर आपण केला तर विषुववृत्तीय भागामधील लोक जे आहे हे लोक कृष्णवर्णीय लोक आपल्याला पाहावयास मिळत आहे. कृष्णवर्णीय लोक आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे ध्रुवीय भागामध्ये असणारे लोक जे आहे हे ध्रुवीय भागामध्ये असणारे लोकांचा रंग हा श्वेतवर्णीय आपणास पाहावयास मिळत आहे. किंवा मध्य आपण पाहतो की मंगोलिया सारख्या राष्ट्रामध्ये राहणारे लोक जे आहे ते मंगोलिया सारख्या लोकांचा रंग हे कशा प्रकारचा आहे, गवाळी किंवा लाल रंगाचे लोक आपल्याला त्या भागामध्ये आपणास पाहावयास मिळत आहे.
म्हणजे रंग एखाद्या भागामध्ये जर आपण दीर्घकाळ जर आपण राहत असू तर आपल्या रंगावर सुद्धा मोठ्या तफावत जी आहे ही तफावत आपल्याला दिसून येते. भारतामध्येच आपण पाहतो की अनेक रंगाचे लोक सुद्धा आपल्या भारतामध्येच आपल्याला पाहावयास मिळते. भारताचा विचार करत असताना क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारत हा 7व्या क्रमांकावर 7व्या क्रमांकाचं राष्ट्र आहे. आणि या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या तफावत रंगामध्ये मोठ्या तफावत जी आहे रंगामध्ये मोठ्या तफावत आपल्याला दिसून येते. म्हणजे उत्तरेकडे जम्मू काश्मीरकडे लोक जे आहे ह्या ठिकाणचे लोक हे श्वेत लोक आपल्याला पाहावयास मिळत आहे. अत्यंत गोरेपान अशा प्रकारचे लोक आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्याबरोबर मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्र याच्यामध्ये आला तर मध्यम स्वरूपाचे लोक आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि जसं महाराष्ट्रापासून दक्षिणेकडे जसं आपण जाऊ तसं हे जे लोक जे आहे ह्या लोकांच्या रंगामध्ये मोठ्या तफावत जी आहे ही तफावत आपल्याला दिसून येते. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की एखाद्या वातावरणामध्ये एखाद्या प्रदेशामध्ये जर आपण दीर्घकाळ राहत असू तर राहिल्यानंतर त्याचं मानवी जीवन जे आहे ह्या मानवी जीवनावर कशा प्रकारचा परिणाम होतोय, जसं की रंगावर परिणाम होतोय तशाच प्रकारच्या उंचीवर सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसून येते. उंचीवर सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे उत्तरेकडील लोक जे आपण पाहतो की ज्या ठिकाणी पर्वतीय लोक जे आहे पर्वतीय भागामध्ये राहणारे लोक जे आहे ह्या पर्वतीय भागामध्ये राहणाऱ्या लोकांची हाईट जी आहे उंची जी आहे ती उंची जास्त आपणास पाहावयास मिळते आहे. आणि त्याचबरोबर दक्षिणेकडे किंवा आपण पाहतो की किनारवर्ती भागामध्ये राहणारे जे लोक जे आहे त्या किनारवर्ती भागामध्ये राहणारे लोक किंवा पठारी भागामध्ये राहणाऱ्या लोकांचा जर आपण विचार जर आपण केला तर त्या ठिकाणच्या लोकांची उंची जी आहे ही उंची सामान्य अशा प्रकारची उंची आपणास पाहावयास मिळते. त्याबरोबर शरीराची ठेवण जी आहे ही शरीराची ठेवण सुद्धा वेगळ्या प्रकारची आपणास पाहावयास मिळते. म्हणजे काही ठिकाणी आपण पाहतो की लोकांची जे केसांची रचना जर आपण बघितली तर ही केसांची रचना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपणास पाहावयास मिळते. काही ठिकाणी आपण पाहतो की बुच्चच्या बुच्च आलेले केस आपल्याला पाहावयास मिळते. बुच्चच्या बुच्च आपण पाहतो की हे जे गुच्छेचं गुच्छ आपल्याला लोकांच्या केसांची रचना आपल्याला पाहावयास मिळते. काही ठिकाणी कुरडे केस आपणास पाहावयास मिळते. काही ठिकाणी लांब लचक अशा प्रकारचे केस आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि ही जी रचना जी आहे ही शरीराची रचना असेल किंवा ठेवण जी आहे किंवा आपण पाहतोय की आपण चीन सारखे लोक किंवा ह्या ठिकाणच्या लोकांचं जर आपण डोळ्यांचं निरीक्षण जर आपण केलं तर बदामाच्या आकारासारखे डोळे आपण त्या लोकांचे आपण पाहावयास मिळत आहे. किंवा कमीत कमी आपण पाहतो की त्याचे जे पापड्या जे आहे पापड्या कमीत कमी उघडलेले आपण पाहावयास मिळत आहे. ही सगळी रचना जी आहे ही सगळ्या प्रकारची रचना ही कशा प्रकारची झालेली आहे तर ही जे हवामान जे आहे त्या हवामानामुळे झालेली आपणास पाहावयास मिळते. त्याचबरोबर आहार जो आहे हा आहार सुद्धा कशावर अवलंबून आहे, हा आहार सुद्धा हवामानावर अवलंबून आहे. कुठल्या वातावरणामध्ये कुठल्या हवामानामध्ये कोणत्या प्रकारचा आहार येतोय, कोणत्या प्रकारचे पिकं येत आहे आणि ते पिकं त्या ठिकाणच्या लोकांना सोयीस्कर अशा प्रकारचे असतात. आणि म्हणून हे जे पोशाख जो आहे हा पोशाखांमध्ये सुद्धा मोठ्यापात विविधता जी आहे ही विविधता किंवा आहार जो आहे त्या आहारामध्ये सुद्धा मोठ्यापात विविधता आपणास पाहावयास मिळते. आपण भारताचाच विचार जर आपण केला तर भारतामध्ये आपण पाहतो की किनारवर्ती भागामध्ये सर्वात जास्त माशांचा आहार घेतला जातोय. किंवा मध्य भारतामध्ये जर विचार जर केला तर मध्य भारतामध्ये किंवा ह्याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये जर विचार जर आपण केला तर याच्यामध्ये मोठमोठ तफावत आहारामध्ये मोठमोठ तफावत आलेली आपणास पाहावयास मिळते. म्हणजे किनारवर्ती भागामध्ये भाताचं उत्पादन आणि माशाचं सेवन मोठ्या पात केलं जातंय. त्याचबरोबर मध्यवर्ती भागामध्ये ज्वारी बाजरीचं उत्पादन मोठ्या पात घेतलं जातंय. त्या ठिकाणच्या लोकांचा आहार हा ज्वारी बाजरी अशा प्रकारचा आहे. त्याचबरोबर उत्तरेकडे जर आपण बघितलं तर उत्तरेकडील लोकांचा आहार जो आहे त्या लोकांच्या आहारामध्ये जास्तीत जास्त आपल्याला काय पाहावयास मिळतंय तर गव्हाचं जे आपण पाहतो गहू हे जे पीक जे आहे किंवा गहू हे जे आहार जो आहे हा मोठ्या पात घेतला जातोय. काही ठिकाणी बाजरीचंच उत्पादन घेतलं जातंय, काही ठिकाणी मक्याचंच उत्पादन घेतलं जातंय. आणि हे जे सगळे घटक जे आहे हे कुठल्या कशावर अवलंबून आहे तर त्या ठिकाणचं हवामान जे आहे त्या हवामानावर अवलंबून आहे. त्याचा आहार कशा प्रकारचा असावा, पोशाख कशा प्रकारचा असावा हे सुद्धा कोण ठरवत असते, हवामान ठरवत असते. आपण टुंड्रा प्रदेशामध्ये गेल्यानंतर टुंड्रा प्रदेशातील लोकांचा जर आपण पाहतोय की जे पोशाख जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी प्राणी जे असतील त्या प्राण्यांच्या कातडीचे कपडे जे आहे कपडे गरम वस्त्र म्हणून त्या ठिकाणी वापर केले जातात. जास्तीत जास्त गरम वस्त्र त्या ठिकाणी आपण पाहतो की रेनडिअर प्राणी असेल किंवा हे जे प्राणी जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जे आहेत त्या प्राण्यांची जी कातडी जी आहे ही कातडी वापरली जाताना आपल्याला दिसत आहे. काही ठिकाणी कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. आपण पाहतो की कापूस जे आहे अलीकडे आपण बघतोय की ग्लोबलायझेशन झालेलं आहे, जागतिकीकरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कापसाचं जे आहे कापसाचे वितरण वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. वेगवेगळ्या भागामध्ये हे जे कापूस जे आहे हे कापूस जाताना आपल्याला दिसून येतं. त्याच्यापासून हे जे कपडे जे आहे हे कपडे आपण तयार करतोय.
मात्र हे जे कपडे जे आहे ह्या कपड्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे पूर्ण शरीर जे आहे, पूर्ण शरीर उत्तरेकडील लोकांचं जर आपण बघितलं, पोशाख जर आपण बघितलं तर पूर्ण शरीर झाकलेलं असतंय, गरम कपड्याने झाकलेलं असतंय. जसं आपण दक्षिणेकडे जाऊ, जसं उष्ण प्रदेशाकडे जाऊ, तसं त्याच्या पोशाखामध्ये मोठ्या विविधता आपल्याला दिसून येते. ज्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण उष्ण सूर्यप्रकाश मिळतो आहे, अशा ठिकाणी हे जे लोक जे आहेत ह्या लोकांच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात पगडी आपल्याला पाहावयास मिळत आहे. वाळवंटामध्ये लोकांचा पोशाख हा वेगळ्या प्रकारचा पाहावयास मिळत आहे. त्याचा हे जे पोशाख जो आहे हा पोशाख त्या ठिकाणच्या वातावरणाला सोयीस्कर अशा प्रकारचा पोशाख आहे. किंवा त्याची घरांची रचना सुद्धा वेगळ्या प्रकारची आपल्याला पाहावयास मिळते. विशिष्ट हवामानामध्ये राहिल्यानंतर दीर्घकाळ त्या हवामानामध्ये राहत असल्यामुळे त्या ठिकाणच्या हवामानाचा परिणाम त्या ठिकाणचं जे मानवी जीवन जे आहे त्या मानवी जीवनावर होत आहे. घरांची रचना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहावयास मिळते. भारताच्या उत्तरेकडे आपण पाहतो की पूर्वेकडे जर आपण गेलात तर त्या ठिकाणी आसाम असेल, मिझोरम असेल किंवा हे जे नागालँड सारखे हा जो भाग आहे त्या ठिकाणी नेहमी पर्जन्यवृष्टी जी आहे नेहमी पर्जन्यवृष्टी जास्त होत असते आणि त्यामुळे पूर वगैरे जे आहे पूर वगैरे मोठ्या प्रमाणात येत असताना आपल्याला दिसून येत आहे. आणि हे जे लोक जे आहे ह्या लोकांची घरं जी आहे ही घरं कशावर आपल्याला पाहावयास मिळत आहे तर त्या एखादं मोठं जे वृक्ष असेल त्या वृक्षावर चांगल्या प्रकारची घरं जी आहे चांगल्या प्रकारची घरं बांधून राहताना आपल्याला दिसून आलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे त्या ठिकाणच्या लोकांचे त्या ठिकाणचं हवामान तशा प्रकारचं. त्याचबरोबर काही भागामध्ये पर्वतीय भागामध्ये ज्या ठिकाणी जास्तीत जास्त पर्जन्य होत आहे अशा ठिकाणी छपराची घरं आपणास पाहावयास मिळत आहे. आणि ज्या ठिकाणी माती उपलब्ध होते त्या ठिकाणी मातीचे घरं आपणास पाहावयास मिळत आहे. मातीचे घरं आपणास पाहावयास मिळते. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर गंगा नदी असेल किंवा आपण बघतोय की सिंधू नदीचं खोरं असेल, या ठिकाणच्या लोकांची घरं जी आहे ही घरे मातीने बनलेली होती. किंवा भारतासारख्या राष्ट्रामध्ये पठारी प्रदेश जो आहे त्या पठारी प्रदेशामध्ये लोकांची घरं जी आहे ही लोकांची घरं कशा प्रकारची आहे तर लोकांची घरं ही दगडी बांधकाम झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. ज्या ठिकाणी दगड जे आहे दगडाचं बांधकाम मोठं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणचं भूपृष्ठ असेल, त्या ठिकाणचं हवामान असेल, त्या ठिकाणच्या वनस्पती असतील, हे सगळे घटक हे जे नैसर्गिक घटक जे आहे या नैसर्गिक घटक त्याच्यावर परिणाम करताना आपल्याला दिसत आहे. किंवा व्यवसाय जे आहे ह्या व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भिन्नता आपल्याला दिसून येते. व्यवसाय जे आहे ह्या व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भिन्नता जी आहे ही भिन्नता दिसून येते. काही ठिकाणी आपण पाहतोय की लाकूड तोड उद्योग केला जातोय, काही ठिकाणी मासेमारीचा उद्योग केला जातोय, काही ठिकाणी कलाकुसरीच्या वस्तू त्या ठिकाणी तयार केल्या जात आहे. आणि हे त्या ठिकाणी उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती काय उपलब्ध आहे त्याच्यावरून त्याचा व्यवसाय हा ठरलेला असतो. त्यांचा व्यवसाय हा ठरलेला असतो. म्हणजे सामान्य जीवनसृष्टी असेल किंवा जी जीवन पद्धती निवडणे हे जे घटक जे आहे हे घटक कशावर अवलंबून आहे तर हवामानावर अवलंबून आहे. म्हणजे ही जी मानवाची जी सामान्य जीवन पद्धती असेल किंवा सामान्य जीवसृष्टी जीवन पद्धती निवडणे हे सगळं या सगळ्या गोष्टींवर कोण परिणाम करत असते तर हवामानाचा परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच काय मानवाच्या रंगावर त्याचा परिणाम होतोय, मानवाच्या उंचीवर त्याचा परिणाम होतोय, त्याच्या शरीराची ठेवणावर त्याचा परिणाम होतोय, लोकांच्या आहारावर त्याचा परिणाम होतोय, पोशाखावर त्याचा परिणाम होतोय, घरांच्या रचनेवर परिणाम होत असते, व्यवसाय जे आहे त्या व्यवसायांवर त्याचा परिणाम होत असताना आपल्याला दिसून येते. किंवा जी सामान्य जीवसृष्टी जीवन पद्धती जी आहे ह्या जीवन पद्धतीवर किंवा याच्यावर ह्या सगळ्या गोष्टींवर हे कोणाचा परिणाम होत असतो तर हवामान हा जो घटक जो आहे त्या हवामान ह्या घटकाचा परिणाम त्याच्यावर होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे जे हवामान जे आहे त्या हवामानावर त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे. आता याच्यामध्ये मानसिक आपण पाहतो की हवामानाचा परिणाम कशा प्रकारचा होतो तर मानसिक उत्साह वाढवण्यास किंवा कमी होण्यास हवामानाचं स्वरूप कारणीभूत असतं. विशिष्ट हवामानामध्ये बघा आपण पाहतोय की सकाळी उठल्या आपण जास्त उष्णता नसते, जास्त थंडी नसते, जास्त उष्णता नसते, आपण ताजेतवानं होऊन आपण कामाला जातो. परंतु कामाला गेल्यानंतर विशिष्ट हवामानामध्ये विशिष्ट आपण पाहतोय की तापमान जे आहे तापमानामध्ये विशिष्ट हे जे विशिष्ट वेळेला म्हणजेच काय की सकाळी आपल्याला जे ताजेतवानं वाटतंय ते तेवढंच ताजेतवानं आपल्याला दुपारी 12 पर्यंत त्या ठिकाणी वाटत नाही किंवा संध्याकाळी आपल्याला वाटत नाही. म्हणजे आपण थकतो. म्हणजे कामामध्ये जी मानसिक उत्साह जो आहे हा मानसिक उत्साह याच्यावर सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त जपान सारखे लोक जे आहे किंवा
हे जे जपान सारख्या राष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर तो जो पट्टा जो आहे हा पट्टा समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतो आणि त्या ठिकाणच्या लोकांमध्ये जी काम करण्याची जी प्रवृत्ती जी आहे ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळते. ही जी काम करण्याची ही जी प्रवृत्ती जी आहे ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये आपणास पाहावयास मिळते, त्यांच्यामध्ये आपणास पाहावयास मिळते. म्हणजेच काय, त्या लोकांमध्ये उत्साह, कामाचा जो उत्साह जो आहे हा कामाचा उत्साह भरमसाठ अशा प्रकारचा असतो. किंवा भारतामध्ये सुद्धा आपण पाहतो की दक्षिण भारताच्या मानाने उत्तर भारतातील लोकांचा जर विचार जर आपण केला, उत्तर भारतातील लोकांचा जर विचार जर आपण केला किंवा एखाद्या पदांचा जर आपण विचार जर आपण केला तर जास्तीत जास्त IAS अधिकारी जे आहे हे जास्तीत जास्त IAS अधिकारी आपल्याला उत्तर भारतामधील लोक आपल्याला जास्तीत जास्त आपणास पाहावयास मिळतात. कारण का, त्या ठिकाणी दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतामधील हवामान जे आहे हे उत्तर भारतातील हवामान हे सौम्य स्वरूपाचं आहे. म्हणून काम करण्याची जी प्रवृत्ती जी आहे, बेठे अभ्यास करण्याची जी प्रवृत्ती जी आहे ती अभ्यास करण्याची प्रवृत्ती त्या लोकांमध्ये अधिक आपणास पाहावयास मिळते. हे याच्यामध्ये तफावत असू शकते, म्हणजे आपण याच्यामध्ये मानसिक उत्साह जो आहे हा मानसिक उत्साह वाढवण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी हवामानाचे स्वरूप जे आहे हे हवामानाचे स्वरूप कमी कारणीभूत ठरताना आपल्याला दिसून येत आहे. आणि व्यवसायामुळे देखील सुद्धा मोठ्या प्रमाणावर हवामानाचा परिणाम होतो. आताच आपण बघितलंय की हे जे व्यवसाय जे आहे ह्या व्यवसायावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हवामानाचा परिणाम होत आहे. कुठल्या हवामानामध्ये कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे, साठवणूक, एखाद्या मालाची साठवणूक करायची किंवा नाही, किंवा सट्टे बाजार करायचा किंवा नाही, हे त्या ठिकाणचं हवामान हे ठरवत असते. हवामान कशा प्रकारचे त्याच्यावर आपलं जे वितरण जे आहे म्हणजे मालाचं जे वितरण जे आहे किंवा खरेदी विक्री जी आहे खरेदी विक्री त्या हवामानावर अवलंबून असते. म्हणून व्यवसायावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम जे आहे हे परिणाम हवामानाचा परिणाम त्याच्यावर होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आपल्याला सांगायचा उद्देश काय की मानवाने कितीही प्रगती केली तरी मानव व भौगोलिक अनुकूलतेचा त्याला नेहमीच विचार करावा लागणार आहे. मग भौगोलिक अनुकूलता जी आहे भौगोलिक अनुकूलतेचा नेहमीच त्याला विचार जो आहे हा विचार करावा लागणार आहे. म्हणजे सुरुवातीला त्याने प्रगती करण्याच्या अगोदर त्याला भौगोलिक परिस्थिती जी आहे ही भौगोलिक परिस्थितीची किंवा त्या ठिकाणची पार्श्वभूमी जी आहे ही पार्श्वभूमी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तरच मानव जे आहे हा मानव प्रगती करू शकेल. किंवा मानवाने कितीही जरी प्रगती केली तरी हवामानामधील हा जो भौगोलिक अनुकूलता जी आहे ह्या भौगोलिक अनुकूलतेचा त्याला नेहमीच विचार करावा लागणार आहे. जसं की आपण पाहतोय की जसं की मातीची मृदा जी आहे ही मृदा कितीही जरी मानवाने प्रगती केली तरी ही जी विदारणाची ही जी प्रक्रिया जी आहे ही मातीची मृदेची जी निर्मिती जी आहे ही मृदेची सॉइल आपण पाहतोय की ओरिजिन आपण म्हणतोय ही सॉइल ओरिजिन हे जे नैसर्गिक घटक जे आहे या नैसर्गिक घटकाने तयार करावं लागेल, त्यांनीच तयार करावं लागेल. जी माती आपण म्हणतोय किंवा मृदा आपण म्हणतोय हे जे ऊन वारा पाऊस हे जे कारक जे आहे ह्या कारकामधूनच ही जी माती जी आहे किंवा ही जी मृदा जी आहे ही मृदा चांगल्या प्रकारची सुपीक अशा प्रकारची मृदा ही तयार होऊ शकते. किंवा सागर जलाची क्षारता जी आहे ही सागर जलाची क्षारता सुद्धा ही जी क्षारतेवर सुद्धा हे जे हवामान जे आहे हा घटक म्हणजे नैसर्गिक घटक जे आहे याचा सुद्धा विचार किंवा ह्याची निर्मिती आपण पाहतो याचा सुद्धा विचार करावा लागेल. किंवा जे सागरामध्ये जे अनेक अशा प्रकारचे प्रवाहांची निर्मिती होत असते, अनेक प्रवाहांची निर्मिती होत असते आणि हे जे प्रवाह जे आहे त्या प्रवाहांचा अभ्यास जो आहे नैसर्गिक घटकांचा अभ्यास जो आहे म्हणजे आज आपण बघतोय की एल निनो सारखा जो घटक जो आहे किंवा हा जो प्रवाह जो आहे हा प्रवाह या जागतिक हवामानावर परिणाम करतोय. म्हणजे समुद्रामध्ये जो एल निनोचा प्रवाह वाहतोय तो प्रवाह विशिष्ट वेळेला टायमावर त्या ठिकाणी आल्यानंतरच आपल्याला हे जे पूर्ण जागतिक हवामान जे आहे ह्या जागतिक हवामानावर त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे ह्याचा सुद्धा अभ्यास कुठेतरी होणं गरजेचं आहे. म्हणजे हवामानामधील हा जो घटक जो आहे हा हवामानामधील घटक अत्यंत महत्वाचा आहे. किंवा जलचक्राची निर्मिती कशा प्रकारची होते हे सुद्धा हे जे नैसर्गिक घटक जे आहे हे नैसर्गिक मानवाने कितीही जरी प्रगती केली तरी हे जे घटक जे आहे हे घटक आपल्याला हे निसर्गामार्फत किंवा निसर्ग नियम जे आहे ह्या निसर्ग नियमामार्फतच त्या ठिकाणी ते होणार आहे. म्हणून ह्या विविध हवामान घटकाशी निगडीत हे जे घटक जे आहे हे प्रत्येक हवामानाशी निगडीत अशा प्रकारचे घटक आहे आणि त्यामुळेच हवा आणि हवामान याविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. आता हे आवश्यक आहे म्हणजे याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया की हवा आणि हवामानाचा परिणाम आपण बघत असताना सुरुवातीला हवा म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये आपण करूया की हे जे हवा जे आहे हवा म्हणजे काय की याच्यामध्ये आपल्याला हे सांगता येईल वातावरण विज्ञान जे आहे हे वातावरण विज्ञानामध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण अभ्यास केला होता की हवा म्हणजे काय हे समजून घेत असताना याच्यामध्ये आपल्याला हे सांगता येईल की विशिष्ट ठिकाणी हवा म्हणजे काय
विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी असलेली वातावरणाची स्थिती म्हणजे हवा होय. काय? विशिष्ट ठिकाणी. आता हे जे ठिकाण आहे, ठिकाण म्हणजे काय? एखादा प्रदेश असू शकते, एखादा भूभाग असू शकते, किंवा एखादं शहर किंवा गाव असू शकते, गाव असू शकते, किंवा म्हणजे विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट हवामानास आपण म्हणतो विशिष्ट वेळी. विशिष्ट वेळ, वेळ कुठली असू शकते, म्हणजे ते सकाळ असू शकते, दुपार असू शकते, संध्याकाळी असू शकते, रात्री असू शकते, मध्यरात्र असू शकते, कुठलीही वेळ असू शकते. म्हणजे विशिष्ट ठिकाणी व विशिष्ट वेळी, विशिष्ट वेळी असलेली वातावरणाची स्थिती म्हणजेच हवा होय. एका विशिष्ट. आता सध्या आपण बघूया की 11 वाजता हवेचं तापमान किंवा हवामानाची स्थिती कशा प्रकारची, म्हणजे 11 वाजता तापमान किती होतं, 11 वाजता हवेची दिशा कुठे होती, कशा प्रकारे, कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेकडे हवा येत होती, त्या 11 वाजेच्या पिरियडमध्ये आर्द्रता किती होती, त्या 11 वाजेच्या पिरियडमध्ये वायुभार किती होता, ही स्थिती, त्या विशिष्ट वेळेची स्थिती, विशिष्ट ठिकाणाची ही स्थिती म्हणजेच हवा. अशा प्रकारचे आपल्याला सांगता येईल. म्हणजे वातावरणाची ही स्थिती अल्पकालीन असते. म्हणजे वातावरणाची ही स्थिती जी आहे, ही स्थिती अल्प कालावधीसाठी असते. त्यालाच आपण काय म्हणतोय, हवा. अशा प्रकारचं आपण म्हणतोय हवा. अशा प्रकारचं आपण म्हणतोय. म्हणजे प्रत्येक दिवसाची किंवा प्रत्येक तासाची आवश्यकता, प्रत्येक तासाची आवश्यकता ही जी हवामानाची स्थिती, हवेमध्ये हवामानाची स्थिती ही प्रत्येक तासाची असू शकते, प्रत्येक मिनिटाची असू शकते. जसे की आज आपण बघतोय की जसे की आज हवामानामध्ये गारवा आहे, अशा प्रकारचं आपण हे काय, त्या वेळेचं, त्या ठिकाणाचं, त्या वेळेचं हवामान, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, हवा. किंवा काल हवा कशा प्रकारची होती, पावसाळी होती, अशा प्रकारचं आपण म्हणतो. कालची हवा जी आहे किंवा कालचं हवा जी आहे ही कशा प्रकारची होती, कालचं हवामान पावसाळी होतं, अशा प्रकारचं. पावसाळी, कालचं हवामान पावसाळी होतं, अशा प्रकारचं आपण म्हणतोय. म्हणजेच काय की त्या वेळेची स्थिती, त्या वेळेची आपण पाहतो की असलेली हवामानाची स्थिती, त्यालाच आपण काय म्हणतोय, ती परिस्थिती, त्यालाच आपण काय म्हणतोय, हवामान, हवा. अशा प्रकारचं आपण म्हणतोय. म्हणजे हवेची स्थिती एका ठिकाणापुरती मर्यादित असते. म्हणजे हवेची स्थिती जी आहे, ही हवेची स्थिती एका ठिकाणापर्यंत मर्यादित असते, किंवा आपण पाहतोय की मर्यादित असते, आणि ती स्थान परत्वे सारखी नसते. आता समजा आपण पाहतोय की उस्मानाबाद जे आहे, त्या उस्मानाबादील हवामान आहे मध्ये वेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळते, त्या तासामध्ये, त्या वेळेमध्ये, आणि तेच हवामान त्याच तासामध्ये, त्याच वेळेमध्ये मुंबईच्या हवामानामध्ये मोठ्या तफावत जे आहे, मोठ्या तफावत आपल्याला दिसून येते, मोठ्या तफावत आपल्याला दिसून येते. म्हणजे ही जी तफावत जी आहे, ही तफावत मोठ्या आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला ह्या ठिकाणी हवा आणि हवेविषयी माहिती आपल्याला सांगता येते. आता ह्याच्यामध्ये वातावरण विज्ञान जे आहे, वातावरण विज्ञान आपल्याला समजून घ्यायचं असेल तर यामध्ये हवेचा अभ्यास केला जातोय. वातावरण विज्ञानामध्ये काय अभ्यास केला जातोय, हवेचा अभ्यास केला जातोय. आता ज्या वेधशाळा ज्या आहे, वेधशाळा आपण म्हणतोय, वेधशाळा केंद्राच्या उपलब्धतेनुसार व त्याच्या क्षमतेनुसार तासाने सकाळचं, म्हणजे जी वेधशाळा आहे, आता जी आपल्या जी वेधशाळा जी आहे, वेधशाळा कुठे आहे, पुण्याला मुख्य कार्यालय, पुण्याला मुख्य कार्यालय, वेधशाळेचं मुख्य कार्यालय पुण्याला आहे. परंतु हे जे कार्यालय जे आहे वेगळ्या भागामध्ये आपण पाहतोय की जे सब कार्यालय जे आहे, हे सब कार्यालय उपकेंद्र जे आहे वेगळ्या भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. आणि तिथून ही जी तासाने किंवा सकाळचं तापमान असेल, सकाळचं हवामान असेल, किंवा संध्याकाळचं असेल, किंवा दिवसाचं असेल, किंवा रात्रीचे असेल, असे विविध वेळांचे हवेचे तापमान असेल, किंवा त्याच्यामध्ये हा दाब असेल, हा वाऱ्यांचा दाब असेल, वारे असतील, आर्द्रता असतील, वृष्टी असतील, म्हणजे पर्जन्यवृष्टी असेल, या सगळ्या गोष्टींबाबत माहिती जी आहे, ही माहिती या वेधशाळेमध्ये गोळा केली जाताना आपल्याला दिसून येते. वेधशाळेमध्ये गोळा केली जाताना आपल्याला दिसून येते. म्हणजे कोणत्याही एखाद्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एखाद्या ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाची जी स्थिती जी आहे, त्या अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन म्हणजेच काय, हवामान, हवा अशा प्रकारचं आपण म्हणतोय. हवा ही कशी असते, सतत बदलणारी असते, सतत बदलणारी असते. म्हणूनच तिला चंचल हवा असे देखील म्हणत असतो आपण, चंचल हवा असे देखील आपण म्हणत असतोय. म्हणजे रडार असेल आकाशामध्ये असणार, जे आपण पाहतो की रडार, आणि आकाशात उंच, हे जे रडार जे आहे उंच सोडले जाते, उंच सोडले जाणारे फुगे असतील किंवा उपकरणे असतील,
याच्यामधून हवेच्या नोंदी घेण्यासाठी वापरली जातात. हे जे सगळे घटक जे आहेत हे हवामानाची नोंद करण्यासाठी आकाशामध्ये रडारचा वापर केला जातोय. आकाशात उंच सोडले जाणारे जे फुगे जे आहेत त्या फुग्यांचा वापर केला जातोय. ती माहिती गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणे जे आहेत त्या उपकरणाच्या वापर केला जातोय. किंवा ह्याच्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी घेण्यासाठी त्याचा वापर जो आहे त्याचा वापर आपण त्याच्यामध्ये आपण करत असतो. नोंदी घेण्यासाठी आपण त्याच्यामध्ये त्याचा वापर जो आहे हा वापर त्याच्यामध्ये आपण करत असतोय. आणि ह्याची वापर भारताची मध्यवर्ती वेधशाळा जी आहे, भारताची मध्यवर्ती वेधशाळा कुठे आहे? आता सांगितलं की तुम्हाला पुणे येथे भारताची मध्यवर्ती वेधशाळा आहे. आणि त्या दिवसातून दोन वेळा इंडियन डेली वेदर रिपोर्ट हे जे आहे म्हणजे भारतीय दैनंदिन हवेचा आपण पाहतो की रिपोर्ट जो आहे हा रिपोर्ट किंवा हे जे नकाशे जे आहे हे नकाशे दररोज तयार केले जातात 2 वेळा. आणि 2 वेळा ते जे आहे हे प्रकाशित होत असतात. म्हणजे सकाळचं कशा प्रकारचं आणि संध्याकाळचं दिवसाचं तापमान, दिवसाचं हवामान कशा प्रकारचं, रात्रीचं हवामान हे कशा प्रकारचं होतं त्याचं हे परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये त्या इंडियन डेली वेदर रिपोर्ट जे आहे त्याच्यामध्ये ही जे नकाशामध्ये हे सांगितलं जात आहे. म्हणजे भारतात असे किती आहे ठिकाणं हवामान म्हणजे व्यक्त करणारे जे ठिकाण जे आहे हे वेधशाळा जी आहे भारतामध्ये 460 वेधशाळा. किती? 460 वेधशाळा त्याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि ह्या हवामानाचा अंदाज जो आहे हा हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या हे जे वेधशाळा जे आहे त्या हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या वेधशाळा याच्यामध्ये आपण हे 460 अशा प्रकारचे आहे. आणि हे कुठं स्थापन झालेलं आपणास पाहावयास मिळत आहे किंवा ह्याला मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया नावाची हा जो विभाग जो आहे हा विभाग स्थापन झाला होता. कधी? 1875 मध्ये सुरुवातीला सिमला येथे स्थापन झाला होता. परंतु नंतर हे जे कार्यालय जे आहे नंतर हे कार्यालय कुठं हलवलं? पुणे या ठिकाणी हलवलं गेलं होतं. आणि त्याच्यामध्ये हे जे मुख्य कार्यालय आपण बघतोय की पुणे येथे आहे. मात्र प्रादेशिक कार्यालय सुद्धा वेगवेगळे प्रदेश जे आहेत त्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणचं हवामान कशा प्रकारचे ही सगळी माहिती गोळा करून कुठं पाठवली जात असते? पुण्याला पाठवली जात असते. म्हणजे प्रादेशिक कार्यालय कुठं आपल्याला पाहू शकते? मुंबईचं असेल, मुंबई किंवा कोलकाता असेल किंवा मद्रास असेल किंवा नागपूर असेल किंवा दिल्ली असतील, हे काय आहे? प्रादेशिक कार्यालय. आणि या ठिकाणी 24 तासातील हवेच्या स्थिती संबंधी आकडेवारी जी आहे ती 24 तासातील हवेच्या आकडेवारी संबंधी आकडेवारी त्या वेधशाळांमधून जिल्हा कार्यालयात पाठवली जाते आणि तेथून ती प्रादेशिक कार्यालयामध्ये संकलित करून ती पुण्याच्या मुख्य कार्यालयामध्ये पाठवली जाते. आणि ह्या वरील माहितीच्या आधारे देशातील दर दिवशीची हवेची स्थिती कशी आहे याचा अहवाल सकाळी नकाशे जे आहे हे नकाशे 24 तासात 2 वेळा तयार केले जातात. आणि सकाळी 8:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता हे जे इंडियन डेली वेदर रिपोर्ट जे आहे ते इंडियन डेली वेदर रिपोर्ट हे काय हे निर्माण होत असताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे जे नकाशे जे आहे हे नकाशे याच्यामध्ये स्थापन झालेले आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे हे जे नकाशे जे आहे ह्या नकाशांचा आपल्याला हे जे वातावरण विज्ञान जे आहे हे वातावरण विज्ञानामध्ये त्याचा आपण उपयोग जो आहे किंवा माहिती जी आहे ती माहिती आपण करून घेऊ. अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये आपण हे जे आहे आतापर्यंत आपण हवा या संदर्भामध्ये माहिती जी आहे ती माहिती आणि हवामान विज्ञान जे आहे या हवामान विज्ञानामधील माहिती जी आहे ती माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे हवामाना संदर्भामध्ये. आणि हवेच्या संदर्भामध्ये आपण माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेतली. हवा म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी विशिष्ट ठिकाणचे हवामानाची स्थिती म्हणजेच काय? हवा अशा प्रकारची म्हटलं जाते. हवा म्हणजे काय? विशिष्ट वेळीचे त्या ठिकाणचं तापमान, त्या ठिकाणची आर्द्रता, त्या ठिकाणचे हवेचा दाब, त्या ठिकाणच्या वाऱ्याची दिशा, ह्या सगळ्या गोष्टींना त्यावेळीचं त्या ठिकाणाचं या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणूया? अल्प कालावधीसाठी जी माहिती जी मिळवली जाते त्याला आपण काय म्हणतोय? हवा अशा प्रकारचं आपण म्हणतोय. दुसरं आपल्याला काय सांगता येते? हवामान हे सांगता येते. हवामान जे आहे हे हवामान आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सांगता येते की हवामान म्हणजे काय? हवामान म्हणजे काय? ही जी आहे हवामान म्हणजे एखाद्या मोठ्या प्रदेशात एखादा मोठा प्रदेश असेल, मोठ्या प्रदेशात दैनिक हवेचे वर्षानुवर्षे निरीक्षण व मापन करून वातावरणाच्या सरासरीची स्थिती काढली जाते. त्यालाच आपण काय म्हणतोय? हवामान असं आपण म्हणतो. हवामान असं आपण म्हणतो. म्हणजे आज आपण काय बघितलं? आपण हवेमध्ये काय बघितलं? अल्पकालीन स्थितीचं अल्पकालीन स्थिती आपण बघितली.
हवेमध्ये आपण काय बघितलं, अल्पकालीन स्थिती जी आहे त्या अल्पकालीन स्थितीचा आपण अभ्यास केला. अल्पकालीन स्थिती म्हणजे काय, रात्रीचं हवामान कशा प्रकारचं आहे, सकाळचं हवामान कशा प्रकारचं आहे, दुपारचं हवामान कशा प्रकारचं आहे, संध्याकाळचं हवामान कशा प्रकारचं आहे. म्हणजे ही काय अल्पकालीन स्थिती किंवा एखाद्या तासाचं असू शकतंय किंवा मिनिटाचं असू शकतंय. हे जे हवा एखाद्या तासाचं असू शकते किंवा 24 तासामध्ये आपण याच्यामध्ये आपण माहिती जी आहे ही माहिती आपण करतो. आता हीच माहिती वर्षानुवर्ष तशाच प्रकारची आकडेवारी जर येत असेल, ही जी माहिती जी आहे ही गोळा केल्यानंतर वर्षानुवर्ष तशाच प्रकारची माहिती जी आहे किंवा तशाच प्रकार वर्षानुवर्ष निरीक्षण केल्यानंतर त्याचं आकडेवारी गोळा केल्यानंतर नेहमी ही जी आकडेवारी जी आहे ही नेहमी ही काय केली जाते, नेहमी ही जी आकडेवारी जी आहे ही नेहमी आकडेवारीचं सरासरी काढली जाते आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, हवामान अशा प्रकारचं आपण म्हणतोय. जास्तीत जास्त वर्षानुवर्षाच्या आकडेवारीचे मागे तुम्हाला सांगितलं होते की हवामानामध्ये ही जी माहिती जी आहे ही जवळपास 30 ते 35 वर्षाची आकडेवारी जी आहे ही 30 ते 35 वर्षाची आकडेवारी गोळा केल्यानंतर त्याची सरासरी काढली जाते आणि त्याच्यावर त्या ठिकाणी हवामान हे कशा प्रकारचं हे ठरवलं जाते. म्हणजे उदाहरणार्थ काय सांगता येईल आपल्याला, राजस्थानचं हवामान उष्ण आणि कोरडे आहे अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल, किंवा वर्षानुवर्ष निरीक्षण केल्यानंतर आपल्याला हे राजस्थानचं हवामान आपल्याला सांगतो, किंवा वर्षानुवर्ष निरीक्षण केल्यानंतर मुंबईचं हवामान आपण कशा प्रकारचं आहे सांगतोय, उष्ण आणि कोरडे आणि दमट स्वरूपाचं हवामान आहे अशा प्रकारचं आपण म्हणतोय. किंवा मध्य भारतातील हवामान जर आपण विचार जर आपण केला तर औरंगाबाद सारख्या शहराचा विचार जर आपण केला तर कोरडं हवामान त्या भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळतंय. हे आपण वर्षानुवर्ष निरीक्षण केल्यानंतर त्याचा आपण अंदाज जो आहे हा अंदाज किंवा तो अंदाज जो आहे हा अंदाज मांडलेला आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे अशा प्रकारची ही जी माहिती जी आहे ही माहिती हवामानामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येते. आता हवामानाची सरासरी ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वातावरण विज्ञान जे आहे त्या आंतरराष्ट्रीय वातावरण विज्ञान मंडळाने 30 ते 35 वर्षाचा काळ घ्यावा असे सांगितलंय. म्हणजे एखादं हवामान हे कशा प्रकारचं आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर ती आकडेवारी आपल्याला कधीची घ्यावं लागेल, 30 ते 35 वर्षाची आकडेवारी आपल्याला घ्यावं लागेल आणि त्याच्यामधून तो जो रेशिओ जो आपल्याला निघतोय आणि त्याच्यावरनं आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येते की त्या ठिकाणचं हवामान हे कशा प्रकारचं आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येते. म्हणजे जवळपास हवामानाची सरासरी ठरवण्यासाठी अंदाज व्यक्त कटिंगचं काय आहे का तुमच्याकडं 35 वर्षाचा कालखंड जे आहे वातावरणाच्या दीर्घकालीन स्थितीचा अभ्यास करून काढलेले निष्कर्ष म्हणजेच काय, हवामान अशा प्रकारचं आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येईल. हवामान म्हणजे काय, वातावरणाच्या दीर्घकालीन स्थितीचा अभ्यास करून काढलेले निष्कर्ष म्हणजे हवामान होय. म्हणजे ही एक व्याख्या आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. किंवा कोणत्याही ठिकाणच्या दैनंदिन हवेचे अनेक वर्ष सतत निरीक्षण करून वातावरणाची दीर्घकालीन स्थितीचा काढलेला सरासरी आढावा म्हणजेच काय, हवामान होय. अशा प्रकारचं आपल्याला माहिती आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सांगता येते. अशा प्रकारची माहिती आपण ह्याच्यामध्ये आपण घेतलेली आहे.